टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 16 एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणाऱ्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे। अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर शेतकरी संघटनेच्या वतीनं डेरा आंदोलन केलं जात आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी असेल, सोयाबीन कापूसचा दरवाढ असेल, सोबतच पीक विमा, घरकुल, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी या विविध मागण्यांसाठी जर आपण पाहिलं तर शेतकरी संघटनेच्या वतीनं डेरा आंदोलन केलं जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या दौऱ्यावर असताना याच शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा आंदोलनाचं जे आहे ते या ठिकाणी त्यांनी हत्यार उपसलेलं आहे। 44 अंशाच्या समोर अमरावतीचा तापमानाचा पारा गेला ना अशा पद्धतीतही अशा वेळेसही आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी, कर्जमाफीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले। आपल्या सोबत शेतकरी आहेत, काय मागणी आहे, आंदोलन करताय? आमची अशी मागणी आहे, कर्जमाफी प्रथमतः झाली पाहिजे। ह्या सरकारने प्रथम आश्वासन दिलेलं आहे कर्जमाफी आधी निवडणुकीच्या आधी, ते पूर्णत्वास नेलेलं नाही आहे त्यांनी। आणि बरेचशा मजुराच्या मागण्या आहे, अनुदान आहे, बरेचसे रखडलेले एमआरजीचे अनुदान आहे, हे त्यांनी आजपर्यंत टाकलेले नाही आहे। नुसतं आश्वासनं देत आहे सरकार शेतकऱ्यावर दुर्लक्ष करत आहे, एवढी मागणी। अमित भाऊ काय सांगणार? रगरगत्या उन्हात आंदोलन करतायत, फडणवीसांचा ताफा तुम्ही अडवण्यात ताफा काळे झेंडे दाखवले, ते आता पुन्हा एकदा आंदोलन करताय। या सरकारनं निवडणुकीच्या कालखंडामध्ये प्रचाराच्या दरम्यान कर्जमाफीचा जो शब्द दिला तो प्राथमिक पूर्ण करावा आणि जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी विविध योजनेपासून, अनुदानापासून वंचित आहे। जसं पीक विम्याचा पैसा असो, शेतकरी अनुदानामध्ये ठिबक सिंचनाचं अनुदान असो, एमआरजीएस अंतर्गत जे शेतमजुरांचे जे पैसे आहे ते अनुदान असो, घरकुलाचं अनुदान असो, ते तातडीनं त्यांचे देयके पूर्ण करावे, द्यावे। अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आता 15 वाड्यामध्ये आम्ही जसं मुख्यमंत्र्याला काळे झेंडे दाखवले, आता काळे झेंडे दाखवणार नाही, आता त्यांचा कार्यक्रम उधळल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना राहणार नाही, हे आंदोलनाच्या आजच्या माध्यमातून आम्ही सांगतो। मंत्र्यांचा कार्यक्रम उधळण्याचा इशारा दिलेला आहे, महिला शेतकरी आहेत, काकू काय सांगणार? रगरगत्या उन्हामध्ये आंदोलन करतात। आम्हाला आमच्यावाल्या मजूरचे पैसे नेहमीप्रमाणे आमची मजूर वर्ग चालू असावा। आम्हाला 6 महिन्यापासून काहीही पैसे मिळालेले नाही आहे। आम्ही 6 महिन्यापासून काहीही मजुरी मिळत नाही आहे। तुम्ही सांगा, आम्ही कायच्या भरोशावर आम्ही आमचे घर चालवायचं, कायच्या भरोसा हे करायचं? तुमच्यावाले आम्हाला पीक जे आहे, आपण शेतीमध्ये एवढ्या उन्हातानात काम करतो पण काहीच अर्थ नाही। मास्टर सुद्धा म्हणजे पैसे 6 महिन्यापासून एकही रुपये येऊन नाही राहिला। रोजगार हमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान पिंपळखुटा इथून मी आलेली आहे आणि 6 महिन्यापासून काहीच पगार झालेला नाही। तर आम्ही आमच्या घर खर्च चालवायचा कसं काय करायचं? नाही तू आमच्या पिकाले भाव नाही, आमच्या कोणत्या कापसाले भाव नाही, काही रात दिवस राबू काहीच मिळत नसूनही मग आम्ही कायच्या भरावर जगायचं? आत्महत्या करायची पाळी येऊन गेली। एक महिलेनं आत्महत्या करून घेतली, 6 महिन्यापासून पगार नव्हता म्हणून त्या महिलेनं आत्महत्या करून घेतली। पंचाबाई लांडे लहान पिंपळखुटा इथून। मग आम्ही काय करायला पाहिजे? म्हणून सरकारनं आमची मान्यता करायला हवी, बस मागण्या पूर्ण करा, नाही तर आम्ही नर्सरी बंद करतो। आपण बघू शकतो रोजगार हमी योजनामध्ये काम करणाऱ्या संपूर्ण मजूर महिला आहेत, परंतु गेल्या 6 महिन्यांपासून त्यांना पगारच, कामाचा मोबदला मिळत नसल्याचं त्यांचं म्हणणं। आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर शेतकरी स्वाभिमानी संघटनेने ज्या पद्धतीनं आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे त्या आंदोलनामध्ये त्या सहभागी झालेल्या आहेत। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उम्मप, TV9 मराठी, अमरावती।